उन्हाळ्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा टॅनिंग आणि पिगमेंटेशन झालं असेल तर ही रेमेडी वापरली तर रात्रभरात ते टॅनिंग आणि पिगमेंटेशन दूर होणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, स्वच्छ असं टमाटर धुवून घ्यायचं आहे. अगदी पिकलेलं टमाटर घ्यायचं आहे आणि नंतर किसणीचा वापर करून ते ग्रेट करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून डायरेक्टली त्याचा रस काढू शकता. गाळणीचा वापर करून मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या त्याचा रस काढून घेतलेला आहे. टमाटरमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात, जे आपल्या त्वचेची होणारी जळजळ फार कमी करत असतं. आपल्या त्वचेवरील जे उन्हामुळे आलेला गडदपणा आहे तो कमी करण्यास खूप मदत करतं. तर टमाटरचा रस काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे मुलतानी माती. मुलतानी माती मी इकडे 3 चमचे घेत आहे. तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकणार आहात. तुम्हाला किती ऐनवेळी बनवायचं आहे आणि एका वेळेस तुम्हाला किती त्याचा वापर करायचा आहे त्या हिशोबाने. मुलतानी माती आपल्या चेहऱ्याला खूप थंडावा देते. त्याचबरोबर डेड ज्या स्किन सेल्स आहेत त्या सुद्धा रिमूव्ह करते. जे रोमछिद्र असतात ते सुद्धा ओपन करण्यास खूप मदत करत असतं. त्यामुळे इकडे आपण मुलतानी मातीचा वापर केलेला आहे. मुलतानी माती 3 चमचे टाकल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आपल्याला टाकायचा आहे मध. मध हे आपल्या चेहऱ्याला अगदी हायड्रेट ठेवतं. जो ड्रायनेस आपल्या चेहऱ्यावरती आलेला असतो तो ड्रायनेस पूर्ण जे आहे निघण्यास मदत करत असतं आणि तुम्ही डायरेक्टली ना मध असंही चेहऱ्याला लावू शकता. खूप जबरदस्त रिझल्ट येतो. 1 चमचा मध टाकल्यानंतर हे व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे व्हिटॅमिन सी ची 1 कॅप्सूल. कोणत्याही औषधांच्या दुकानामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन सी ची कॅप्सूल मिळून जाईल. ही कॅप्सूल जेव्हा आपण यामध्ये टाकतो तर या कॅप्सूलमध्ये आपल्या त्वचेला थंडावा मिळतं, हायड्रेट ठेवतं, मॉइश्चराइज करतं आणि आपल्या चेहऱ्याला अगदी ग्लो आणून सोडतं. त्यानंतर आपल्याला शेवटचा इन्ग्रेडियंट घालायचा आहे तो म्हणजे अलोवेरा जेल. रॉ अलोवेरा घ्यायचा नाही. अलोवेरा जेल जे मार्केटमध्ये जेल मिळतं ते घ्यायचं आहे 1 चमचा. हे आपल्या चेहऱ्याला मॉइश्चराइज ठेवतं, हायड्रेट ठेवतं, थंडावा देतं. सगळ्यात महत्त्वाचं जी जळजळ होत असते तिला कुठे थंडावा मिळतो. आता हे जे काही मास्क आहे हे आपण व्यवस्थितरित्या सगळं काही हे इन्ग्रेडियंट टाकले आहे ते मिक्स करून घ्यायचे आहे. जर तुम्हाला असं वाटलं की याची पेस्ट गडद बनत आहे तर हे ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही दुधाचा वापर करू शकता किंवा मग दूध नसेल तर टमाटरच्या रसाचा वापर केला तरी चालेल आणि एकदम अशी स्मूथ पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. जेव्हा ही स्मूथ पेस्ट बनते तर ही कशी वापरायची चला ते बघूया. सगळ्यात प्रथम तुम्ही डे क्रीम, नाईट क्रीम जी लावली असेल सगळ्यात प्रथम ती स्वच्छ होणं खूप गरजेचे आहे. आपला चेहरा स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही जे फेसवॉश वापरता ते फेसवॉशने तुम्हाला चेहरा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती कसल्याच प्रकारची क्रीम नसते. त्यानंतर आपल्याला जो काही मास्क आपण बनवला आहे हा मास्क लावायचा आहे. हा मास्क एकदम स्मूथली चेहऱ्यावरती लावायचा आहे. खरं तर तुम्ही मानेला किंवा मानेच्या मागच्या बाजूला सुद्धा लावू शकता. कारण उन्हामुळे ना इथे सुद्धा प्रचंड टॅनिंग आणि पिगमेंटेशन होतं. हाताला, पायाला जिथे-जिथे तुमचे पिगमेंटेड एरिया आहे तिथे तुम्ही लावू शकता. काही साइड इफेक्ट होत नाही. हे लावल्यानंतर तुम्हाला 10 मिनिटं तसंच ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर सर्क्युलर मोशनमध्ये थंड पाण्याने म्हणजे रूम टेम्परेचरवरच्या पाण्याने तुम्हाला हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. तुम्ही पहिल्याच ह्याच्यात बघणार की तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळालेला दिसेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, स्वच्छ चेहरा धुतल्यानंतर कोकोनट ऑइल तुमच्या चेहऱ्यावरती लावायचं आहे. याने तुमच्या चेहऱ्यावरती जो आपण आता मास्क लावलाय त्याचा ग्लो जो आहे तो अजून जे आहे निखारतो आणि तुमची स्किन अगदी हायड्रेटेड राहते. बिलकुल त्याला मॉइश्चरायझर एक्स्ट्रा असं लावायची गरज पडत नाही. जेव्हाही तुम्ही हा मास्क अप्लाय करता ना, तर तेव्हा तुम्हाला कळेल की तो मास्क तुमच्या चेहऱ्याला किती थंडावा देत आहे. तुम्ही नक्की अप्लाय करून बघा. तुमची कितीही सेन्सिटिव्ह स्किन असली तरी सुद्धा तुम्हाला याचा बिलकुल साइड इफेक्ट होणार नाही. यामध्ये आपण असे कोणतेच इन्ग्रीडियंट्स वापरले नाही आहेत, की ज्यामुळे आपल्या स्किनला काही इरिटेशन होईल किंवा साइड इफेक्ट होईल. होईल तर होईल आपल्याला जे आहे ते आपल्या स्किनला चांगला असा रिझल्ट मिळेल. तुम्हाला हे छान रिझल्ट मिळण्यासाठी हप्त्यातून 2 वेळा हे वापरायचं आहे. जर तुम्ही हे वापरलं ना, तर तुम्ही बघणार उन्हामुळे होणारं टॅनिंग खूप कमी होईल. आता उन्हामुळे टॅनिंग का होतं ते जाणून घेऊयात. उन्हामध्ये जेव्हा आपण न सनस्क्रीन वापरता, न रुमालचा वापर करता जेव्हा बाहेर तसंच पडतो, तर डायरेक्ट यूव्ही किरणं जे आहेत आपल्या स्किनच्या संपर्कात येतात आणि मेलॅनिन नामचं जे हार्मोन असतं किंवा त्याला पिगमेंट असं म्हणूयात, त्याचं प्रोडक्शन जास्त होतं आणि आपला चेहरा जास्त गडद व्हायला लागतो. जेवढं मेलॅनिनचं सिक्रेशन जास्त होईल, त्यामुळे आपला चेहरा अजून जास्त गडद दिसायला लागतो. त्यामुळे आपण जो हा मास्क वापरलेला आहे, हा मास्कमध्ये असे जे इन्ग्रीडियंट्स आपण वापरले आहेत, ते मेलॅनिनचं प्रोडक्शन होऊच देत नाही आणि म्हणून आपल्याला हा मास्क या उन्हाळ्यामध्ये हप्त्यामध्ये 2दा तर नक्की वापरायचा आहे. तर तुम्हाला काय काळजी अजून घ्यायची आहे, तर जेव्हाही तुम्ही बाहेर पडत आहात, तेव्हा सनस्क्रीनचा वापर तुम्हाला नक्की करायचा आहे.
त्याचबरोबर जेव्हाही बाहेर पडत आहात तेव्हा स्कार्फ नक्की वापरा. तुम्हाला डायरेक्ट मी सगळ्या प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शनला किंवा प्रोडक्ट टॅग केलेला आहे, तुम्ही तिथून सुद्धा ऑर्डर करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. आणि जर तुम्ही फेसबुकवर अजून आपल्याला फॉलो केलं नसेल, आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर लाईक आणि फॉलो नक्की करा. असेच स्किन रिलेटेड आणि भरपूर असे माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. तोपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. बाय.